छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित कथांच्या शृंखलेत आजची कथा आहे छत्रपती शिवाजी महाराज हरवलेला मावळा पुन्हा परतला. नेताजी पालकरांची हृदयस्पर्शी गाथा. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये स्वराज्य उभं राहत होतं. छत्रपती शिवाजी महाराज एकामागून एक किल्ले जिंकत होते. मावळ्यांच्या तलवारीत ज्वाला होती आणि प्रत्येकाच्या मनात एकच ध्यास, स्वराज्य. या पराक्रमी मावळ्यांमध्ये एक नाव अत्यंत आदराने घेतले जायचे. ते नाव होते नेताजी पालकर. नेताजी हे फक्त सरदार नव्हते, ते स्वराज्याच्या घोडदळाचे प्रमुख होते. त्यांच्या वेगामुळे आणि पराक्रमामुळे लोक त्यांना प्रति शिवाजी म्हणून लागले होते. युद्धभूमीवर नेताजींचा घोडा धावला की शत्रूच्या छावणीत भीती पसरत असे. छत्रपती शिवाजी महाराजांचाही त्यांच्यावर प्रचंड विश्वास होता. पुरंदर तहानंतरचे संकट, पण काळ कायम सारखा राहत नाही. पुरंदरच्या तहानंतर स्वराज्यावर मोठं संकट आलं. काही किल्ले मोगलांकडे गेले. महाराजांना आग्र्याला जावं लागलं. त्या काळात अनेक मराठा सरदारांवर दबाव वाढला. नेताजी पालकर मोगलांच्या ताब्यात गेले होते. मोगलांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं. औरंगजेबाला माहीत होतं, जर हा वीर स्वराज्यापासून दूर गेला तर मराठ्यांची ताकद कमी होईल. त्यामुळे नेताजींवर प्रचंड दबाव टाकण्यात आला धर्मांतराचा. इतिहासातील हा अत्यंत वेदनादायक प्रसंग होता. नेताजी पालकरांना जबरदस्तीने इस्लाम स्वीकारायला लावण्यात आले. त्यांचे नाव बदलण्यात आले. त्यांना दूर अफगाणिस्तानच्या मोहिमांवर पाठवण्यात आले. पण नाव बदललं म्हणून मन बदलत नाही. नेताजींच्या हृदयात अजूनही स्वराज्य जिवंत होतं. रात्रीच्या शांत वेळी त्यांना सह्याद्री आठवत असे, रायगड आठवत असे, महाराजांची वाणी आठवत असे, महाराजांनी दिलेली शिकवण आठवत असे, महाराजांचं प्रेम आठवत असे. अंतर्मनातील संघर्ष, त्यांच्या अंतर्मनात संघर्ष होत असे. एक दिवस अफगाणिस्तान मोहिमेदरम्यान नेताजी एका डोंगरावर उभे होते. समोर थंड वारे वाहत होते, पण त्यांच्या मनात मात्र वादळ सुरू होतं. ते स्वतःशीच म्हणाले, मी कोण आहे? मोगलांचा सरदार की शिवरायांचा मावळा? तो प्रश्न त्यांना सतावत राहिला. शेवटी त्यांनी निर्णय घेतला. काय होईल याची पर्वा नाही, पण उरलेले आयुष्य स्वतःच्या मातीतच जगायचं. स्वराज्याकडे परतीचा प्रवास त्यांचा सुरू झाला. नेताजींनी योग्य संधी पाहून मोगल छावणीतून पलायन केले. परंतु हा प्रवास सोपा नव्हता. रस्त्यात मोगल सैनिकांचा धोकाही होता. ओळख उघड होण्याची भीतीही होती. अपरिचित देश होता. पण त्यांच्या मनात एकच आशा होती आणि प्रश्नही होता, महाराज मला स्वीकारतील का? रायगडाच्या पायथ्याशी अनेक दिवसांच्या प्रवासानंतर नेताजी रायगडावर पोहोचले. गड दूरवर दिसत होता. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, कारण तो फक्त किल्ला नव्हता, ते त्यांचं घर होतं. गडाच्या दरवाजाशी पहारेकऱ्यांनी त्यांना थांबवलं.
त्यांना त्यांची ओळख विचारली, पण कोणत्याही पहारेकरांनी त्यांना ओळखलंच नाही. थकलेले, बदललेले नेताजी शांतपणे म्हणाले, महाराजांना सांगा, त्यांचा हरवलेला मावळा परत आला आहे. दरबारातील क्षण ही बातमी रायगडावर पोहोचली. दरबारात शांतता पसरली. काही सरदार म्हणाले, ते धर्मांतरित झाले आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवावा का? काहींना शंका होती, पण महाराज मात्र शांत होते. त्यांनी आदेश दिला, त्यांना आत आणा. नेताजी दरबारात आले. त्यांनी खाली मान घातली होती. डोळ्यात अपराधीपणा होता. ते महाराजांसमोर नतमस्तक झाले आणि थरथरत्या आवाजात म्हणाले, महाराज, मी परत आलेलो आहो. शिक्षा द्याल तर स्वीकारेल. दरबार पूर्ण शांत झाला. शिवाजी महाराजांचा महान निर्णय यावर होता. महाराज सिंहासनावरून उठले. ते हळूहळू नेताजींजवळ गेले. काही क्षण त्यांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि अचानक त्यांना उचलून उभं केलं. महाराज म्हणाले, तू हरवला नव्हतास नेताजी, तू परत यायचा मार्ग शोधत होतास. नेताजींच्या डोळ्यात अश्रू आले. महाराज पुढे म्हणाले, जबरदस्तीने बदललेलं नाव माणूस बदलत नाही. दरबार स्तब्ध झाला. पुनः स्वीकार त्यांचा झाला. महाराजांनी नेताजींना पुन्हा स्वराज्यात सन्मानाने स्थान दिले. हा निर्णय त्या काळासाठी अत्यंत मोठा निर्णय होता, कारण अनेक राज्यात धर्मांतरित व्यक्तीला कायम दूर ठेवलं जात असे. पण शिवाजी महाराजांनी माणुसकीला प्राधान्य दिलं. त्यांनी पाहिलं, नेताजींची निष्ठा अजूनही स्वराज्यासोबत आहे. स्वराज्याचा खरा अर्थ त्यांना माहिती आहे. या घटनेनंतर स्वराज्यातील लोकांचा महाराजावरील आदर आणखी वाढला. लोक म्हणू लागले, हा राजा फक्त किल्ले जिंकत नाही, तो माणसंही परत जिंकतो. नेताजी पुन्हा स्वराज्यासाठी लढले आणि शेवटपर्यंत निष्ठावंत राहिले. या कथेतला संदेश आपल्याला सांगतो की परिस्थिती माणसाला बदलू शकते, पण अंतर्मनातील निष्ठा जिवंत राहू शकते. खरा नेता शिक्षा देण्याऐवजी माणूस समजून घेतो. स्वीकार ही सर्वात मोठी मानवता आहे. राष्ट्र उभं राहतं विश्वासावर आणि माणुसकीवर. छत्रपती शिवाजी महाराजांची महानता यामध्येच होती. ते फक्त योद्धे नव्हते, तर माणसाच्या मनाचा आदर करणारे राजा होते. जय भवानी, जय शिवाजी.